ऑडियो ओके है ना कमलेश दा? ऑडियो ओके है? अमित लाईव्ह ऑन केलाय. तर आज आपली बैठक झाली नेमक्या कुठल्या एक सेकंड 2च मिनिटं काही नका करू. मलाही जायचं राष्ट्रपतीचा कार्यक्रम आहे. ना सर म्हणून नाही फक्त तोपर्यंत हे झालं सर लाईव्ह घ्या फ्रेम तोपर्यंत मी हिंदी बोलून घेऊ का? सर आज पक्षाची अंतर्गत बैठक झालेली आहे. दादा आणि तुमच्या सगळ्यांच्या म्हणजे दादांच्या नेतृत्वाखाली बैठक झालेली आहे. काय नेमकं? जनसन्मान यात्रेचा दुसरा टप्पा काल संपला. तिसऱ्या टप्प्याचं नियोजन हा विषय त्या ठिकाणी होताच. त्याचबरोबर ती परवा माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष आमची जी काय बैठक झाली त्याच्या अनुषंगाने सुद्धा मतदारसंघनिहाय काय आढावा घेणं, पक्षाच्या संघटनेची पुढच्या या संबंध कामाच्या दृष्टिकोनातून नियोजन करणं या संदर्भामध्ये आजची बैठक त्या ठिकाणी होती. नाही, त्या दिवशीचा भाषणाचा कॉन्टेक्स्ट जर का तुम्ही पाहिला तर ते संख्या तेवढी फक्त घेतली गेली. त्याच्या अगोदर जे काय बोलले होते किंवा त्याच्या अगोदरचं नंतर जे काय बोलले होते त्याचा त्याच्यामध्ये काय कुठे अंतर्भाव झाला नाही. त्यानंतर परवा जसं बावनकुळे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे परवा रात्री नागपूरला सुद्धा बैठक झाली. एक सर्वसाधारणपणाने काय सूत्र असावं या संदर्भामध्ये प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी झाली. आज त्याच अनुषंगाने पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा आम्ही बसलो होतो. त्यावेळेला या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. प्रामुख्याने आम्हाला आता गणरायाचं आगमन होत असल्यामुळे काही दिवस ही जनसन्मान यात्रा थांबवावी लागेल. त्या कालावधीमध्ये सुद्धा पक्षाला काय कार्यक्रम देता येतील, पक्षाचे विविध सेल आहेत, युवक युवती विद्यार्थी महिला इतर या सर्वांना सुद्धा काय काम द्यावं लागेल याच विषयाचं चर्चा आज आम्ही त्या ठिकाणी करत होतो. ज्या ठिकाणी आपले 60 जागांच्या आसपास नाही, मी तेच उत्तर दिलं. 60 जागांच्या आसपास आम्ही लढणार होतो असं त्याच्यातला अर्थ नव्हता. बोलण्याचा मधीत अर्थ असा होता की 54 जागा मागच्या वेळेला आपण जिंकलेल्या होत्या. त्याचबरोबर ती आपल्यासोबत जे काही अपक्ष जोडलेले आहेत, काही इतर जे काही जोडले आहेत, ती 60च्या आसपास संख्या आहे. ते धरून तुम्ही पुढे चला असं त्या बोलण्याचा त्या ठिकाणचा त्या दिवशीचा उद्देश होता. तुम्ही 90च्या वरती असं आहे. लोकसभेच्या वेळेचं सूत्र मी आपल्याला सांगितलं की त्यावेळेला सिटिंगचं सूत्र होतं. स्वाभाविकपणाने त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 2019ला आलेल्या जागा 4 होत्या. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावरती त्यावेळेला निवडणूक एकत्रित लढलेलं होतं. त्यांना यश नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणावरती त्या कालावधीमध्ये मिळालं होतं. स्वाभाविकपणाने त्यांच्या सिटिंग आमदारांच्या खासदारांची संख्याही मोठी त्या ठिकाणी होती. त्यामुळे ते सूत्र होतं. आता या वेळेला सुद्धा आम्ही ज्यावेळेला परवा बसलो त्यावेळेला प्राथमिक एक ठरवलं आहे की निवडून येण्याची क्षमता असणं हा सुद्धा एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये असावा असं परवाच्या एकंदरीत बैठकीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे. नाही, मी मगाशीच सांगितलं आपल्याला की आज आम्ही वेगवेगळ्या विषयांच्या वरती चर्चा केली आणि काय विषयांच्या वरती चर्चा केली ते मी मगाशी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. यापेक्षा काही वेगळ्या विषयांच्या वरती चर्चा त्या ठिकाणी झालेली नाही. सर रविवारी महाविकास आघाडीचं एक आंदोलन पार पडलं, जोडे मारो आंदोलन. त्याला धरून अजित पवारांनी विरोधकांना आव्हान केलंय की हिंमत असेल तर समोर येऊन जोडे मारून दाखवा. एक असं आहे की काल बारामतीच्या कार्यक्रमामध्ये तो सुद्धा एक पासिंग कॉन्टेक्स्ट त्या ठिकाणी होता. आपण पाहू शकता बारामतीचं त्यांचं भाषण. आणि आम्हाला सुद्धा हेच असं वाटलं की ज्यावेळेला माननीय पंतप्रधान महोदयांनी या बाबतीमध्ये माफी मागितली, माननीय मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आणि सर्वांनीच देवेंद्रजींनी, त्यावेळेला अशा पैचं खरं तर हे